रेसिपी पाहायला आलाच आहात तर आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। नमस्कार, यम रेसिपीज बाय रोहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण एक स्वादिष्ट आणि बहुगुणकारी चटणी बनवणार आहोत। चला तर मग कढीपत्त्याची चटणी कशी बनवतात त्याची रेसिपी पाहूया। चटणी बनवण्यासाठी इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजून घेऊया। मंद आचेवरती अगदी शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत, ज्यामुळे आपली चटणी खमंग लागेल। जेवढे शेंगदाणे जास्त चांगले भाजले जातील तेवढ्या आपल्या चटणीला खमंग टेस्ट येईल। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण शेंगदाणे प्लेटमध्ये काढूया। त्याच कढईमध्ये इथे मी एक छोटी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत ते घालते। मी जे छोट्या वाटीने तीळ घातलेले आहेत ती माझी छोटी वाटी म्हणजे आपली जी मोठी वाटी असते तिची पाववाटी तीळ भाजलेले आहेत। आता आपण प्लेटमध्ये काढूया। त्याच कढईमध्ये आता आपण खोबरे भाजून घेणार आहोत। एक चमचा तेल घालते। इथे मी पाववाटी खोबरे घेतलेले आहे। खोबरे आपण व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया। खोबऱ्यामुळे चटणी आपली अधिक रुचकर लागेल। आता यामध्ये आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालूया। लसूण सुद्धा आपण तेलावरती परतून घेणार आहोत, जेणेकरून चटणी आपली जास्त दिवस टिकेल। मस्त गोल्डन रंग आला की आपण प्लेटमध्ये खोबरे आणि लसूण काढून घेणार आहोत। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। जेवढे आपण सगळे पदार्थ छान भाजून घेऊ तेवढे चटणीला खूप छान खमंग आणि रुचकर टेस्ट येईल। आता त्याच कढईमध्ये इथे मी पाववाटी भाजकी डाळ घेतलेली आहे। डाळ भाजलेली असली तरी सुद्धा आपण 1 मिनिटभर तिला भाजून घेणार आहोत। डाळ भाजल्यामुळे डाळीला कुरकुरीतपणा येईल। अगदी हलकीशी आपण डाळ भाजून घेणार आहोत। डाळ भाजून झालेली आहे। आता आपण डाळ प्लेटमध्ये काढून घेऊया। डाळीला असा रंग येईपर्यंतच भाजून घ्या। आता आपण चटणीचा मेन घटक म्हणजे कढीपत्ता भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालते। तेल चांगले तापले की आता आपण त्यामध्ये 1 मोठी वाटी इथे मी कढीपत्ता स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे तो घालते। कढीपत्ता छान हिरवा फ्रेश घ्या। कढीपत्ता आपण मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। जेवढा कढीपत्ता अधिक कुरकुरीत होईल तेवढे आपली चटणी टेस्टला खूप छान लागेल आणि जास्त दिवस टिकेल। कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत। कढीपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असते, त्यामुळे केस गळतीवरती कढीपत्ता रामबाण उपाय आहे। ॲनिमिया म्हणजे शरीराचं रक्ताची कमतरता असेल तर त्यावरती कढीपत्ता खूप फायदेशीर आहे। मधुमेह रुग्णांची साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, तुम्हाला जर पचनाच्या समस्या असतील तर त्यावरती कढीपत्ता अगदी रामबाण उपाय आहे। आणि केस गळतीवरती तर कढीपत्ता हे एक वरदानच आहे। आपण भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये कढीपत्ता घालतोच, पण तो कढीपत्ता आपल्याकडून खाल्ला जात नाही। त्यामुळे तुम्ही ही चटणी बनवून जेवताना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता। ही चटणी महिनाभर टिकते, त्यामुळे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ही चटणी व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता। कढीपत्ता छान मस्त कुरकुरीत भाजला गेलेला आहे। आता आपण कढीपत्ता प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे आता मी कढईमध्ये जिरे भाजून घेणार आहे। इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घालते। तेल चांगले तापले की आपण त्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया। जिरे छान आपण तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत। जिऱ्यामुळे चटणीला छान टेस्ट येते। जिरे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे मी इथे जिरे घातलेले आहे। जिरे आपले छान भाजून झालेले आहेत। आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। सर्व साहित्य आपण भाजून घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। इथे मी 1 मोठा चमचा लाल तिखट घालते। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व पदार्थ ग्राइंड करून जाडसर चटणी बनवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला जाडसर चटणीचे टेक्स्चर ठेवायचे आहे, म्हणजे खाताना चटणी एकदम क्रंची लागेल। तुम्ही बघू शकता चटणीला फार सुंदर रंग आलेला आहे। अशी बहुगुणी चटणी तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी सोप्या पद्धतीने झटपट ही चटणी तयार होते। तुम्ही महिनाभर ही चटणी स्टोअर करून ठेवू शकता। जेवताना तोंडी लावण्यासाठी ही चटणी फार छान लागते। तुम्हाला जर कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी घंटी बेल आयकॉन दिसत आहे तिला प्रेस करा, म्हणजे ज्याही काही मी नवीन रेसिपीज करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. धन्यवाद.